कौन्सिलमध्ये आमच्या सहकार्य आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे श्रावणपूरचं संपूर्ण त्यांनी सांभाळलेलं आहे. विशेषतः गुणवत्तेच्या मध्ये आमचं दोघांचं एक राज जुळले म्हटलं तरी चालेल. काही जे चांगलं जे असेल किंवा चांगलं घडण्यासाठी जे काय आपल्याला पाहिजे ते आपण मिळवलं पाहिजे, कुठूनही मिळवलं पाहिजे, ते मुलांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि अण्णांनी ज्याच्यासाठी रयत शिक्षण संस्थेची जी स्थापना केली मुलांच्यासाठी केलेली आहे. ते उत्तरदायित्व आपण स्वीकारलेलं आहे आणि ते मुलांच्यापर्यंत उत्तम शिक्षण पुढच्या समाजाला देण्याच्या दृष्टीनं या सगळ्या सुविधा इथं उपलब्ध व्हायला पाहिजेत. या हेतून मी सातारा काम करतो, ताई इथं काम करतात. आमची कामाची चांगल्या गोष्टी इकडं तिकडं दोघांची चर्चा होत असते. आज सकाळपासून जवळजवळ हा 6वा सत्कार म्हटलं तरी चालेल. आणि आज जवळजवळ 63 वर्षाचं मी अण्णांच्या नावाने ही स्पर्धा घेत आहे. कॉलेजचे आभार मानले पाहिजे. तेव्हा संस्थेने जी सुरुवात केली ती सुद्धा 75 सालापासून सुरुवात केली, कर्म विद्याप्रबोधिनीकरण. आणि आता या सगळ्या अण्णांच्या कामाचा आढावा घ्यायचा म्हणजे खूप प्रचंड असा आहे. पण विद्यार्थी नवे आहेत, बाहेरून आलेले विद्यार्थी आहेत, आपलेच काही शिक्षक आहेत. पण अण्णा कोण होते, कसे होते, काय होते, त्याच्यापेक्षा अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला गमतीशीर मी अण्णांच्या आठवणी सांगतो. कोण होते अण्णा, कशासाठी एवढं सगळं हा रयत शिक्षण संस्थेचा पसारा उभा. एक जैन धर्मामधला शेतकरी कुटुंबातला मुलगा, यांचा जर बायोडेटा काढायचा असेल तर 10वी नापास वर्गातून काढून टाकले. हा अण्णांचा डाटा. त्या माणसानं एवढं प्रचंड काम केलं की भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण दिले, पुणे युनिव्हर्सिटीनं डिलीट दिली आणि भारतातील सर्व समाजाने त्यांना कर्मवीर पदवी दिली. कोणत्या हेतून सुरुवात केली माहीत नाही, का सुरुवात केली माहीत नाही. कुठे ना कुठेतरी त्यांच्या जीन्समध्ये अशी गोष्ट आहे की जे काही मी तुम्हाला 2 पुढच्या गोष्टी सांगणार आहेत त्याच्या मागं काहीतरी आहे. जैन धर्मामध्ये आहे सत्य, अहिंसा, आस्था आणि अपरिग्रह. या 4 गोष्टी आहेत. अन्नदान, विद्यादान, वस्त्रदान आणि शिक्षणाचं दान. हे 4 दानं आणि हे सत्य, अहिंसा, आस्था, अपरिग्रह ही 5 तत्व या अण्णाने आयुष्यभर त्यांच्या ह्या शैक्षणिक वाटचालीमध्ये पाळले. आणि किती पाळावे आपण विचारही करू शकणार नाही. आज एवढा भव्य परिसर दिसतो इथला, काय सातारचा, काय महाराष्ट्रामधला, काय 4,18,000 विद्यार्थी, 750 शाखा, 15,000 सेवक वर्ग. आज देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हटलं तरी चालेल. पण कुठनं सुरू केली, कशी सुरू केली? मुळात अण्णा काही शिक्षण तज्ज्ञ नव्हते. कोल्हापूरला शिकायला होते राजाराम हायस्कूलमध्ये. 10वीला त्यांच्या कुलकर्णी नावाच्या गणिताच्या माणसानं अण्णांना 200 पैकी 8 मार्क पडल्याबद्दल 10वीला काढून टाकलं. वशिला सुद्धा मोठा लावला होता, चक्क शाहू महाराजांचा वशिला. शाहू महाराजांचा वशिला सुद्धा पुरा पडला नाही. शेवटी सोडलं कोल्हापूर, कोरेगावला आले. कोरेगावला वडील महसूल खात्यामध्ये स्टोअर कीपर होते. तिथं मग अण्णांना साक्षात्कार झाला, काहीतरी करायचं. मग काय उद्योग करायचं ठरवलं? खंडसरी साखर कारखाना काढायचा ठरवलं. आणि मग त्याच्यासाठी भाऊसाहेब बर्गेंची 25 एकर जमीन लीजने घेतली. तिथले ब्रिटिश इंजिनियरांच्याकडनं सगळं आखीवर एके काढून काढलं. पाईपलाईन कशी टाकायची, पाणी कसं आणायचं, कारखाना कसा उभा करायचा, कंपनी फॉर्म केली. आणि मग त्याचे शेअर्स विकायला मिरजपर्यंत गेले. तिथं गेल्यानंतर अण्णांना हुक्की आली की मला मिलिटरीमध्ये जायचं. पण अण्णांचं वजन जास्त असल्यानं तिथं मिलिटरीमध्ये नाकारलं. चांगली गोष्ट झाली. पहिली चांगली गोष्ट झाली की मिलिटरीमध्ये नाही गेले, नाहीतर मग रयत जन्माला आलेला असते. परत आले. तो काय कारखाना उभा राहिला नाही. त्याच्यानंतर मग अण्णांनी डांबर प्रकरण आलं, खूप मोठं प्रकरण आहे ते. माणूस एक काय जिद्दीनं करू शकतो अन्याय झाल्यानंतर
त्याचं एका वाक्यात सांगतो की त्यांनी खोटी साक्ष द्यावी म्हणून कोल्हापूर संस्थानातील भल्याने त्यांच्यावर एवढं प्रेशर टाकलं. ते प्रेशर एवढं होतं की 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावा लागला, एवढं प्रेशर आणलं. पण अण्णा आयुष्यात खोटं बोलले नाही. अण्णांची आई म्हटली, मला 4 मुलं आहेत, एक मुलगा मी मेलाच समजेल, पण मी खोटं साक्ष द्यायला सांगणार नाही. कुठून आलं धैर्य तिच्यातून, कुठून धैर्य आलं अण्णांच्यामध्ये माहिती नाही. त्या सगळ्यातनं बाहेर पडले, यशस्वी बाहेर पडले. ज्यांनी केलं त्यांनी माफी मागितली सगळ्यांनी. आणि मग उद्योगपती ओगलेने किर्लोस्करचा काचेचा कारखाना काढला. ओगलेने पहिली चिमणी फुंकली, अण्णांनी बाजारात विकली, मार्केटिंगमध्ये आले एकदम उद्योगधंद्यामध्ये. अतिशय अप्रतिम असा उपरचा ओगलेंचा त्यांनी धंदा बसवून दिला. ते बघून शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर ग्रुपचे चीफ त्यांनी म्हणून आमच्याकडे या तुम्ही मार्केटिंगला. अण्णा त्यांच्याकडे 6 वर्ष काम केलं त्यांनी. आणि किर्लोस्करांचे नांगर देशभर त्यांनी खपवले. लक्ष्मणराव त्यांना 5वा मुलगा मानत होते. म्हणजे त्यांचा पगार हा तिथल्या MD पेक्षा पगार, किर्लोस्करांच्या पेक्षा पगार. आणि मग अण्णा म्हटले, एक दिवस तुम्ही एवढा पगार मागताय, याला मला CSR द्या. तर CSR आजचा शब्द आलेला आहे. त्यांनी 100 वर्षापूर्वी CSR मागितला, कामगारांच्या मुलांच्यासाठी काहीतरी तुम्ही पैसे द्या. लक्ष्मणराव म्हटले, पाहिजे तर पैसे वाढवून देतो, पण हे CSR वगैरे काही जपणार नाही आम्हाला. तेही सोडलं. 9 कामगार घेऊन स्वतःची नांगराचा कारखाना कोपर बरोबर टाकला. बहादूर नंबर 1 नावाचा नांगर काढला. किर्लोस्करांच्या निम्म्या किमतीत विकायला सुरुवात केली. तेही केलं. कोपरला सुद्धा CSR मागितला. कोपर म्हटले देतो, पण शेवटी काही दिले नाही. बंद घेऊन मारायला उठले. किर्लोस्कर कोपर पुढे पडतात तर अण्णा त्यांच्या मागा. कुणी अडवलं असेल त्यांना? प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरेंचे आजोबा, अण्णांचे परम मित्र, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड गणेश चौक, त्या दोघांची मैत्री. हा अण्णांचा उद्योग. त्याच्यानंतर अण्णांनी सामुदायिक शेती केली. स्वतःची आयतोड्याची शेतीसुद्धा सगळ्या नातेवाईकांची केली. तो प्रयोग एक केला शेतीचा. दुसरा प्रयोग शेतीचा कोऑपरेटिव्हचा त्यांनी केला, देवापूरला केला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं 100 एकर जमीन त्यांनी हे तिथले व्यापारीच तिचं शेती कसायला घेत असेल. मग अण्णांनी कलेक्टरकडे मोर्चा काढला, आम्हाला ही शेती पाहिजे, ह्या सगळ्या धनगर बांधवांना आम्ही ती वाटून देऊ. 375 लोकांच्यासाठी 3500 एकर जमीन त्यांनी लीजवर घेतली. कोऑपरेटिव्ह शेती उभी केली आणि 1950ला सगळ्यात जास्त लेवी दिली. त्याच्यानंतर आणखीन त्यांनी कोरेगाव, आयतोड आणि देवापूर 3 ठिकाणी कोऑपरेटिव्हची शेती त्यांनी केली. रयतमध्ये त्यांनी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स काढलं, रयतचं बँक काढलं, लक्ष्मीबाई पाटील पतसंस्था काढली, अगदी एक डेअरीसुद्धा काढली अण्णांनी. कारण मी माझ्या मुलांना दूध द्यायला पाहिजे, बोर्डिंगच्या मुलांना. अनाथ मुलांचं बोर्डिंग काढायचं ठरवलं होतं. त्या दूध कुठनं मिळणार, त्या तेवढ्यासाठी डेअरीसुद्धा काढायचं अण्णांनी ठरवलं. अण्णांचा जसं उद्योग आहे तसं अण्णांनी शिक्षण क्षेत्रामध्ये 19 साली आले. सत्यशोधक समाज म्हणून ज्या 2000 वर्षामध्ये ज्या समाजाला आणि महिलांना शिक्षण मिळालं नाही, त्यांच्या शिक्षणाच्या हक्काच्यासाठी महात्मा फुलेंनी जो सत्यशोधक समाज 1882 साली जो सुरू केला होता मात्र, तो परत त्याचं सुरुवात करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे सगळं केशवराव झेडे असतील, अण्णा असतील, तुळशीदास जाधव असतील, ताईंचे वडील असतील, ताईंची आई असतील, सगळं पवार कुटुंब पहिल्यांदा शेका पक्षामध्ये होतं. आणि अण्णा शेका पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत, नाना पाटलांच्या सहित सगळे तुम्हाला. तेही राजकारण अण्णांनी त्याच्यामध्ये संपूर्णपणे केलं. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवीन त्यांनी सुरुवात केली, फ्री अँड रेसिडेन्शियल. जगाच्या पाठीवर कुठेही न झालेला प्रयोग त्यांनी केला. 3 तास काम करायचं, 3 तासाच्या म्हणजे तुला राहणं खाणं शिक्षण सगळं काही मोठं, अगदी परदेशी जाण्यापर्यंत तुम्हाला शिक्षण.
हे जगाच्या पाठीवर कुठेही नाही आणि हे कोणालाही पटलं नाही. अण्णा म्हटलं मी यशस्वी करून दाखवतो तुम्हाला, मला जमीन द्या, मी हे केलं आणि अण्णांनी ते यशस्वी केलं. अण्णांनी पहिले शाहू बोर्डिंग काढलं, फ्री अँड रेसिडेन्शियल, त्यांच्या घरात जाऊन ही मुलं गोळा केली आणि शाळा काढली. 1932 साली युनियन बोर्डिंग काढली. ही ज्यावेळी मुलं ग्रॅज्युएट झाली त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुण्याला युनियन बोर्डिंग काढलं. 1935 साली आपल्याला शाळा काढायच्यात, मग त्याला शिक्षक पाहिजेत, मग ट्रेन शिक्षक पाहिजेत, म्हणून सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग स्कूल काढलं, ते सुद्धा फ्री अँड रेसिडेन्शियल. 1940 साली सयाजीराव हायस्कूल काढलं, जिथं मी शिकलो, ते सुद्धा फ्री अँड रेसिडेन्शियल. पहिलं कॉलेज काढलं शिवाजी, ते फ्री अँड रेसिडेन्शियल. म्हणजे जो तो शिक्षण तज्ज्ञ अण्णांना म्हणायचं हे कसं शक्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी अण्णांनी 100% उभ्या केल्या आणि चालवल्या. पण ती जिद्द आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कोणतीही शिक्षण संस्था या पद्धतीने काम करणारी नव्हती. आणि हे करत असताना अण्णांची थिअरी खूपच वेगळी होती. त्यांनी संपूर्णपणे ज्यावेळी नांगराचं काम करत असताना, कोगल्यांच्याकडे काम करत असताना अख्ख्या महाराष्ट्रावर हिंडत होते, विदर्भावर हिंडत होते, सत्यशोधकाच्या कामाबरोबर अगदी डक वाजत, हलगी वाजवत त्यांनी त्याला जलशे त्यांनी विदर्भामध्ये केले, इकडे केलं. औदुंबरमध्ये दत्ताच्या पूजेच्या वेळी ब्राह्मणांची पंगत वेगळी, बाकीच्यांची पंगत ती सगळी मोडून काढली. सज्जनगडाची ब्राह्मणांची पंगत आणि ही पंगत मोडून काढली. नरसोबाच्या वाडीची ही सगळी पंगत मोडून काढली आणि हे सगळं संपवलं त्यांनी संपूर्णपणे. आणि जो महिला आणि अस्पृश्य समाजाला हा शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे. जर शिक्षण त्याच्या गावात जर शाळा नसेल तर आपण तिथं पोचलं पाहिजे, म्हणून व्हॉलंटरी शाळा. व्हॉलंटरी म्हणजे काय, ज्या गावात शाळा नसेल तिथं संस्थेची शाळा. शिक्षक कोण 4थी पास चालतोय, 5वी जातोय, 7वी चालतोय, 8वी चालतोय, 4थीचा पकडायचा, त्याला 7वीपर्यंत शिकवायचं. व्हॉलंटरी शाळा व्हर्नॅक्युलर फायनल पास झालं की परत शिक्षक म्हणून जा. शिक्षकाच्या गावाने त्या शिक्षकाची जेवायची सोय करायची. शाळा कशी, सकाळी 8 ते 10, संध्याकाळी 5 ते 7. उरलेल्या मधल्या वेळामध्ये पोरं सगळी गुरु सांभाळायला. शिक्षक तिथला फ्रेंड, फिलॉसॉफर गाईड. त्यांनी पत्र लिहायची, त्यांनी वर्तमानपत्र द्यायची, त्यांनी मुहूर्त काढायचं, बायका नवरा बायकोचं भांडण मिटवायचं, सगळ्या गोष्टी या शिक्षकाची. त्या शिक्षकाच्या पगारातनं 2 रुपये बाजूला काढायचे. 32 रुपये झाले की त्याला सिल्वर ज्युबिली कॉलेजमध्ये D.Ed करायचं. D.Ed काढलं की त्याला जा तुला सरकारी नोकरीमध्ये, आणि सरकारी नोकरीमध्ये पाठवायचे. त्या माणसाचं आयुष्याचं पेन्शन सहित सगळ्यांचं चाललं. एक व्हॉलंटरी शाळा एका वेळी 578 शाळा त्यांनी काढल्या. आम्हाला एक शाळा काढता येईल आणि या 578च्या 578 शाळा शासनाला परत केल्या. आज एक शाळा परत कोण करते का तुम्हाला? आजचे शिक्षण सम्राट दिल्या. कारण एकच की या सगळ्या शिक्षकांना शासन सामावून घेते आणि त्याच्यानंतर त्यांचा पुढच्या आयुष्याचं कल्याण होते पेन्शन सहित. शेकापक्ष केलं, शिक्षक आहे. अण्णांना साथ प्रचंड लोकांनी दिली. अण्णांचं गाडगे महाराज 28 नोव्हेंबर 1948 अण्णांना माजी विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसने 1 लाख रुपयाचा धनादेश द्यायचं ठरवलं. गाडगे महाराजांच्या हस्ते तो द्यायचं ठरलं. खरं म्हणजे महात्मा गांधी येणार होते, पण महात्मा गांधींचं निधन झालं होतं त्यावेळी, म्हणून तो महात्मा गांधी येऊ शकत नाही. त्यांनी एक स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये संदेश दिला होता. गाडगे महाराजांनी तिथं काय भाषण करावं असं त्या गाडगे महाराजांच्या बाबतीत कुणी काय बोलावं. माझ्या कातडीचे जोडे काढून तुमच्या पायात घातले तरी तुमचे ऋण फिटणार नाही. तुम्ही सांगा तुम्हाला गाडगे महाराज. विठ्ठलरामजी शिंदे नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण महात्मा गांधींच्याही अगोदर ज्या माणसानं अस्पृश्य समाजासाठी 1906 पासून काम केलेलं आहे, ज्यांनी ब्रह्म समाजाचं काम केलेलं आहे, तो 1937 साली रयत शिक्षण संस्थेचे जे ग्रॅज्युएट झालेल्या 18 विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की आयुष्यभर आम्ही संस्थेसाठी काम करणार. त्या समारंभामध्ये विठ्ठलरामजी शिंदे काय म्हणाले, मी सारा जग पालथा घातला. तो रशियाचा टॉलस्टाय मी बघितला, तो शांती निकेतन मधला जगप्रसिद्ध मी रवींद्र मी बघितला, पांडिचेरीच्या शांत वातावरणातला मी अरविंद बघितला, पण या सगळ्यांचं ज्ञान हिमालय भोवतीच फिरत राहिलं. अस्पृश्यांच्यासाठी, दीनदलितांच्यासाठी त्यांचं ज्ञान जमिनीवर उतरलंच नाही.
अण्णा हे तुम्ही केलेलं आहे. तुमच्यासारखा जबरागडी मी आयुष्यात बघितलेला. प्रमोदकार ठाकरेंनी काय म्हणावं त्यांच्या 60व्या ह्याला, अण्णा खरा क्षत्रिय कोण आहे? खरा क्षत्रिय अर्जुन नाहीये. ज्यावेळी समोर त्याचे पै पाहुणे बघता क्षणी अर्जुनाच्या हातातलं त्याचं धनुष्य गळून पडलं, तो क्षत्रिय नाहीये. अण्णा खरं क्षत्रिय तुम्ही आहात. तुमच्या समोर राजे राजवाडे होते, तुमच्या समोर उद्योगपती होते, तुमच्या समोर सरकार तुमच्या विरोधात होतं. त्या सगळ्याला तोंड देऊन तुम्ही संस्था उभी केली. खरा क्षत्रिय कोण असेल तर तुम्ही आहात. महात्मा गांधी काय म्हणाले? 25 फेब्रुवारी 1927 साली शाहूपुरींचं जे नामकरण झालं तिथं, मी साबरमतीच्या आश्रमामध्ये जे मी करू शकलो नाही ते भाऊराव तुम्ही केलं. साबरमतीच्या आश्रमात काय करू शकलो नव्हते महात्मा गांधींच्या सारखा माणूस. तिथं एक हरिजन कुटुंब होतं. हरिबाई, बायको धनीबेन आणि मुलगी लक्ष्मी, हे तिघे अस्पृश्य होते. ह्या तिघांनाही साबरमतीच्या आश्रमामध्ये महात्मा गांधींना आणायचं होतं. सर्व आश्रमवासियांनी विरोध केला पण तो विरोध महात्मा गांधी तोडू शकले नाहीत. पण त्याच वेळी 34 मुलं, सर्व जाती, 11 जातीची 34 मुलं अण्णांच्या बरोबर एकत्रित राहतात, खातात, अभ्यास करतात. साधी गोष्ट नव्हती ही त्या काळात. आणि त्या काळामध्ये शिक्षण अण्णांनी जे उभं केलं त्याचं आज आपल्याकडे ठीक आहे. म्हणजे आम्ही 4,18,000 मुलं आमच्याकडे शिकतात, जवळजवळ 2 लाख मुली आमच्याकडे शिकतात. काय वाटत नाही आपल्याला, 2 लाख मुली ठीक आहे. काय परिस्थिती होती त्या काळी माहिती आहे? 1902ला या देशामध्ये फक्त 75 मुली शिकत होत्या. किती? अख्ख्या देशात 75. 25 ख्रिश्चन, 25 पारशी, 8 अँग्लो इंडियन, 5 हिंदू, मुसलमान एकही नाही. जस्ट इमॅजिन त्या काळची परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीमध्ये हे काम अण्णांनी काय केलेलं आहे बघा. रॉबर्ट हार्ले म्हणून मिशनरी होता अमेरिकेहून आलेला. तो अण्णांना भेटायला, अण्णांचं काम बघितल्यानंतर त्याने एक अभिप्राय लिहून ठेवलेला आहे. जीसस क्राइस्ट आज जर साताऱ्यात आले असतील तर त्या अण्णांना आवडता मुलगा म्हणून घेऊन जातील. कोप म्हणून एक अमेरिकेचे शिक्षण तज्ञ आले अण्णांना भेटायला 1952ला. म्हटले मी तुम्हाला फोर्डकडनं $1 मिळवून देतो. चल म्हटले माझे $1 तुला दाखवतो. शिवाजी कॉलेजमध्ये आणले. पोरं तिथं आपली कॉलेजमधली पोरं दगड फोडत होती. त्या काळामध्ये एक लोखंडाची पट्टी, गोल दगड ठेवायचं, हातोड्याने तुकडे करायचे, बारीक खडे. आत्तासारखे तुमचे क्रेशर नव्हते त्या काळामध्ये. म्हटलं हेच म्हणजे $1 आहे आणि ते पोरगं घाम आहे ना, तेच माझे स्वातंत्र्य आहे मुलाचं. आज ही पोरं 3 तास काम करतात आणि म्हणून हे मुलं आज शिकू शकतात. 13 मुलांना अण्णांनी परदेशी पाठवलं. त्यातलं स्वतःचा जातीचा एकही नव्हतं. जी पाठवली त्या मुलांच्यासाठी, प्रत्येक मुलासाठी अण्णांनी कर्ज काढलं आणि ज्यांनी दिलं नाही त्यांचं फेडलं सुद्धा. ते कसं फेडलं तर खूप काही तिच्या कथा आहे तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अण्णांना मदत केली. यशवंतराव चव्हाण तर म्हटले मी महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री झालो पण त्याच्याही पेक्षा मी रयतचा अध्यक्ष झालो याचा मला आनंद आहे. अण्णांचं काम बघायला मदन मोहन मालवीय ज्यांनी बनारसची हिंदू युनिव्हर्सिटी उभी केली. वल्लभभाई पटेल येऊन गेले अण्णांच्या. वल्लभभाई पटेल त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी सुद्धा येऊन गेली. त्याच्यानंतर आणखी कोण भेटेल? शहानवाज भुट्टो पाकिस्तान. या भुट्टोच्या आजोबा 1935 साली अण्णांना भेटायला येऊन गेलेले होते. अण्णांच्या या सगळ्याच्या कामामध्ये जे काही संस्था उभी राहिली, जे काही सगळं उभं केलं, खरोखरच म्हणजे आश्चर्यचकित होण्याचं. खिशात एकही नवीन पैसा नसताना एशियन कॉलेज ज्यावेळी काढायचं ठरवलं, खिशात एकही गिरणी नाही. संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलनं सांगितलं हे कॉलेज काढू नका, आमच्याकडे गिरणी नाही, तुमच्याकडे पैसे गोळा करा. इथनं उठले, मंडईत गेले. बाबूराव सणस, गणपतराव शेडगे, नामदेवराव मते ही सगळी मंडईतले काम करणार. का अण्णा कशासाठी आला? काय नाही, कारण मला कॉलेज काढायचं गाडगेबाबांच्या नावाने. चला म्हणजे मग सगळे मंडईत गेले. मंडईत सगळ्यांना शेतकऱ्यांना बोलवलं. ज्यांनी माल आणला, आडत आले, कॉर्पोरेशनचे नोकर आले, हमाल आले. 1 दिवसाच्या हमालाने हमाली दिली, 1 दिवसाच्या आडत्याने आडत दिली, 1 दिवसाच्या शेतकऱ्यांनी सगळा माल दिला, कॉर्पोरेशनच्या नोकऱ्यांनी 1 दिवसाचा पगार दिला आणि एका दिवसात 25,000 रुपये घेऊन आले. एकही पैसा नसताना एका दिवसात घेऊन आली. ताकद आली.
ग्वाल्हेरच्या महाराजांनी जवळजवळ 1000 एकर जमीन, मग ती श्रीगोंद्याची असू देत, जामगावची असू देत, औंधची असू देत, 3 वाडे आणि 1000 जमीन. कोल्हापूरच्या शहाजीराजेने 137 एकर रोकडीची दिली. सातारच्या महाराजांनी सातारची धनेनीची बाग दिली. होळकरांनी वाघगावचा वाडा दिला. सातारची शिवाजी कॉलेज, DG कॉलेज आहे, हा सगळा भाग निंबाळकरांनी 10 एकर जमीन दिली. औंधच्या पंतप्रतिनिधींनी त्यांचा वाडा दिला आणि 1 दिवसाचं संस्थानाचं उत्पन्न अण्णांना त्यांनी दिलं. जादू बघा तुम्हाला, त्या माणसाकडे काय तर काहीही नाही. पण जे काम करणारे आहेत, जे काम करायचं जे ठरवलं, ते काम केवळ बघून त्या लोकांनी तुम्हाला मदत केलं आणि त्यातूनच हिरायची. त्या म्हणत असाल तर आपण विचारही करू शकत नाही, असा हा त्याग आहे. अण्णाने जेवढं काय आयुष्यामध्ये कमवलं होतं ते सगळं बोर्डिंगसाठी घातलं, ते सगळं संपलं. त्याच्यानंतर आईच्या आणि वडिलांच्या नावाने इन्शुरन्स पॉलिसी होत्या त्या विकल्या, त्या सगळ्या संपल्या. त्याच्यानंतर कर्ज काढलं, घरावर कर्ज. मुरलीधर मारवाड्याकडे 318 रुपये 8 आण्याला घर जप्ती आली होती घराची, ती घरच गेली. स्वतःची शेतीसुद्धा संस्थेला देऊन टाकली. तुम्हाला स्वतः जे जगत होते 60 रुपये फक्त मानधन घेत होते, फक्त 60 रुपये, ते सुद्धा कर्ज म्हणून. आणि त्यांनी शेवटच्या त्यांच्या मृत्यूपत्र नव्हे पण शेवटचं त्यांनी एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये माझ्याकडं आज माझं बँकेत खातं नाही, माझ्याकडे एकही नवीन पैसा नाही, माझ्यावर 10,480 रुपयाचं कर्ज आहे, ते माझे विद्यार्थी फेडतील. फेडलं. त्यांच्यापेक्षा वहिनींचा त्याग मोठा आहे. जैन समाजातील जिथं साखर सुद्धा गाळून घेतात अशा समाजातील एक गृहिणी अण्णांच्या घरामध्ये येते आणि अण्णांच्याही पेक्षा त्यागामध्ये खूप पुढे जाते. लग्नाच्या म्हणजे फोटो बघण्यासारखा आहे. लग्नातला फोटो आणि लग्नाच्या नंतरचा एक शेवटचा फोटो आहे, तो 1928चा. लग्नाच्या फोटोमध्ये ग्रामीण महिला, जैन धर्मातील समाजातील जैनांच्या अंगावरचे जेवढे दागिने पाहिजेत ते सगळे दागिने होते. एकही दागिना असा नाही की नाही असा. त्यातला नंतरचा एकही दागा राहिला नाही. काळी मण्याची माळ आणि हातात काचेच्या बांगड्या एवढंच राहिलं गेलं. 100 ते 200 तोळं सोनं वहिनीने या मुलांच्यासाठी दिलं. आता महिला इथं आहेत, कानाच्या मागची फिरकी हरवली तर किती दिवस झोप येणार नाही तुम्हाला. तर अंगावरचं सहजपणे दान हे मुलांच्यासाठी दिलं. एवढंच नाही, 2 वेळा मंगळसूत्र काढून दिलं गळ्यात. स्वतःची मुलगी बेबी नावाची 1928ला एक्सपायर झाली, औषधोपचार झाला नाही. बहिणींची आई सुद्धा नाही आली. तू मारा मांगाच्या मुलामध्ये राहतेस, मी तुला भेटायला, तू मला भेटायला येऊ नकोस. वहिनी नाही गेली. आणि जाताना वहिनीने काय म्हटलं, 2 शब्द वापरले होते. मी जाताना, उद्या पाडव्याचा सण आहे, गोडधोड मुलांचं चुकवायचं नाही आणि मला सर्व जातीच्या मुलांनी खांदा द्यायचा. शिक्षण काहीही नाही. आणि एक वेळ 1928ला अशी आली की सगळं काही संपलं होतं. अण्णा उपाशी पोटी सांगलीला कृष्णेच्या घाटावर झोपत होते 2 दिवस. उद्या काय करायचं, खायला पैसा नाही, 40 मुलं बोर्डिंगमध्ये. आणि सगळं सोडून अण्णा हे कामेरीच्या जंगल सत्याग्रहामध्ये निघून गेलेले होते. आणि वहिनीने उत्तर द्यावं, जाऊ नका, हे मुलं आपण गोळा केली, ह्यांना काय सांगतो. एक तर त्याला पुस्तक करा, तुम्ही तुरुंगात जावा, माझे मी जाते माहेरी. अण्णा गेले कामेरीच्या जंगल सत्याग्रहात. वहिनीने एक शब्द वापरला, जमेल तसं मी चाल. कुठनं ताकद त्यांच्याकडे आली माहीत नाही. म्हणून आजही आम्ही आमच्या घरात म्हणा किंवा संस्थेमध्ये आज अण्णांच्या त्यागापेक्षाही वहिनी कैक पटीने पुढे, कैक पटीने. एक महिला काय करू शकते तुम्हाला. तिनं जर ठरवलं असतं जाऊ दे, पोर पाठवून द्या, मग रे तिथं संपली असती. आणि म्हणूनच हे रयत शिक्षण संस्था आणि हे आहे, याच्यामागे एक प्रचंड त्यागाची भूमिका आहे, एक नाळ आहे संपूर्ण. आणि म्हणून आज रयत शिक्षण संस्था 106 वर्ष टिकली. याचं मूळ कारण कुठं आहे, ते जीन्समध्ये आहे. अण्णांनी जे उभं केलं, जे मुलांना शिकवलं, आणि तीच परंपरा आज रयतने 106 वर्ष.
आणि म्हणून अण्णांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असताना मागच्या नवीन पिढीला माहीत नाही का आहे चौथीला एक धडा होता अण्णांचा आणि तो वाचला, पण त्याच्या मागं किती परिश्रम आहे. आज काही मी तुमच्यासमोर 10च मिनिटं बोलतोय, पण याच्यामागे एक एक कथा म्हणजे तुम्हाला अगदी हेलावून टाकणारी कथा आहे तुम्हाला, की बाबा कसं ह्या माणसांनी त्यावेळेस केलं. आणि त्याच वेळी अगदी सगळ्यांनी अण्णाने एकापेक्षा एक ऑफर केल्या होत्या. खरं म्हणजे अण्णा उद्योगपती राहिले असते तर मी कुठंतरी मुंबईला एखाद्या अदानी अंबानीसारखं एखाद्या इंडस्ट्रीचा CEO झालो असतो. अण्णांचे निर्णय, बहिणीचे भाऊ त्यांनी कोल्हापूरची इंडस्ट्रियल इस्टेट उभी केली. कोल्हापूरला नाव जे दिलं ते त्यांनी दिलं, सोलापूरला नाव दिलं ते त्यांनी दिलं. अण्णांचे चुलत भाऊ S.A. पाटील त्यांनी सोलापूरची इंडस्ट्री उभी केली. पण मूळ अण्णा हे उद्योगपती शिक्षणाकडं आले. शिक्षण हे वेगळा एक स्टार्टअप होता आजच्या भाषेमध्ये म्हटलं तर, जगाला न सुटलेला. आजच्या भाषेमध्ये युनिकॉर्न म्हटलं तर चालेल, अशा पद्धतीचा अब्जावधी रुपये त्याच्यातून उभे करता आले. पण एखाद्या फकीरासारखं हे अण्णांनी उभं केलं आणि टिकवलं. नुसतं टिकवलं नाही, त्याच्यानंतरच्या पिढ्यानपिढ्या अण्णांनी तयार केलेल्या लोकांनी ही संस्था उभी केली. त्याच्यानंतरच्या लोकांची लाईफ मेंबर झाले त्यांनी हे उभं केलं. आणि त्याच्यानंतर आता गेले 20 वर्ष 25 वर्ष ही रयत शिक्षण संस्था आमच्या सेवकांनी उभी केली. 15,000 सेवकाच्या. म्हणजे आता अनेक ठिकाणी जात असताना रयतचं बघतात, सगळं आम्हाला संस्थाच्या लगे एक प्रश्न विचारतात, सगळे हे शिक्षक तुमचे ऐकतात कसे? आमचं कोणीच ऐकत नाही म्हटलं. आम्ही सगळं काही घेऊन सुद्धा म्हटलं तेवढं सोडून बोला, ते आमचं टॉप सिक्रेट आहे. ते जीनमध्ये पाहिजे, ती नाळ आहे आमची रयतची, ही नाळ तुटता कामा नये. आणि म्हणूनच आजही ज्यावेळी वातावरण सगळं बदलते समजा आणि जग बदलते, आणि या जगाला बदलत्या जगाचं उत्तर हे वेगळ्या पद्धतीने दिलं पाहिजे तुम्हाला. त्या काळात अण्णांनी फक्त साक्षरता हा एकच काढलेला आहे. आज तुम्हाला जगाच्या बरोबर जर जायचं असेल तर तुम्हाला AI पाहिजे, नवीन कोर्सेस पाहिजे, सर्वांना फास्टेस्ट अँड फिटेस्ट. त्या काळामध्ये आम्ही जगलो, या काळामध्ये सुद्धा जगलो पाहिजे. आणि जे आता नवीन सुरू केलं, विशेषतः पवारसाहेबांनी खूप मोठं सहकार्य होतं. कॉम्प्युटरचं एज्युकेशन असू दे, टेक्निकल एज्युकेशन आता यायचं तुम्हाला. याच्याबरोबर तेवढ्याच ताकदीनं ही संस्था ही उभं राहिलेली आहे. आज 450 खाजगी युनिव्हर्सिटीज आहेत, अब्जावधी रुपयाच्या आहेत. एका मिटिंगमध्ये तर 19 खाजगी युनिव्हर्सिटी एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला होतो. कोणी 400 कोटीचा प्रकल्प डिक्लेअर केला, कोणी 500 कोटीचा, कोणी 1000 कोटीचा. आमची 2 मेडिकल, आमची आता काही जणांची तर 10 युनिव्हर्सिटीज आहेत. पण आज नाव कोणाचं निघतं? रयतचं निघतं, अण्णांचं. आणि तेच नाव जर पुढं न्यायचं असेल तर कुठं तरी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे. म्हणून आजचा समारंभ म्हणा किंवा अण्णा माहिती पाहिजे त्या नवीन पिढीला, आणि आपण एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी त्याच्या संदर्भामध्ये बाबा या माणसामुळे आज आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत याची जाणीवसुद्धा ही आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण हा गेली 63 वर्ष हा तुम्ही नॉनस्टॉप उपक्रम करता. कदाचित एवढा उपक्रम संस्थेमध्ये दुसरे कोणत्याही शाखेमध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे तुम्हाला, तो यशस्वीपर्यंत आलेला आहात. सर्व स्पर्धक आलेले आहेत, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जाताना फक्त अण्णांचा आशीर्वाद तुम्हाला 100% तुमच्या पाठीशी राहील एवढी मी तुम्हाला ग्वाही देऊन माझे 2 शब्द सांगतो.